अशी मागणीच आता पक्षातून होती। दरम्यान चेंबूर दुर्घटने प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय। कंत्राटदार जबाबदार असल्याचं आता बोललं जातंय। 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। चेंबूर दुर्घटने प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आता समोर आलेला आहे। कंत्राटदार जबाबदार असल्यानं 5 लाखांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, अखेर कारवाई झालेली आहे। चेंबूर दुर्घटने प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय, काय माहिती आहे? नक्कीच उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा यात थेट काहीच दोष नाही अशा पद्धतीचा अहवालात नमूद करण्यात आलेला आहे। झाडाजवळ काही पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचं काम करत होते कंत्राटदार आणि त्यांनी पुरेशी खबरदारी घेतली नाही आणि त्यामुळे कदाचित हे झाड पडलं असावं असा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे जे कंत्राटदार आहेत पर्जन्य जलवाहिनी टाकणारे त्यांना 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात आलेला पाहायला मिळतोय। साधारण जर बघितलं तर कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड करण्याची देखील इथे शिफारस जी आहे ती देण्यात आलेली आहे। म्हणजे जे कंत्राटदार प्लस त्यांच्यावर देखरेख करणारी संस्था अशा दोघांनाही इथे दंड लागू होतोय। दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो असं नमूद करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नेमकं काय करता येईल या संदर्भात देखील अहवालामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आलेल्या पाहायला मिळतात। एसओपी तयार करण्यास देखील सांगितले। हो, धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भामध्ये भाजपचे गटनेते गणेश खणकर सुद्धा आपल्या सोबत आहे। गणेशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। अखेर कंत्राटदार जबाबदार असल्यानं 5 लाखांचा दंड त्याला ठोठावण्यात आला। मात्र अशा घटना पुन्हा मुंबईमध्ये घडू नये यासाठी आता मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने पावलं उचलू शकते? बघा, असं आहे, तो अहवाल दिल्याचं मलाही कळलंय। आज सभागृह असल्यामुळे आम्ही त्या अहवालाचा अभ्यास पूर्णपणे करू शकलेलो नाही। पण या अहवालामध्ये कंत्राटदाराला दंड केल्याचं मला कळलं आहे। मुळात हे काम सुरू असताना समजा ज्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता होती त्यांचा यात काय रोल आहे, उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचा काय रोल, किंवा बाजूला त्या झाडाच्या असलेलं ड्रेन पॅसेजचं जे काम झालं त्यावेळेला नेमकं त्या अधिकाऱ्याचा काय रोल होता याचा आम्हाला अभ्यास करू द्या। निष्पाप या निमित्ताने केवळ कंत्राटदारावरती कारवाई करून हा विषयामध्ये कोणाला खरंय गणेशजी, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र चेंबूर दुर्घटने प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आता समोर येतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका आता नागरिकांच्या हितासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लवकरच पावलं उचलेल असं आपण आता ग्राह्य धरूयात। आणि त्यानंतर उद्यान आणि रस्ते विभागाला सुद्धा आता क्लीन चिट मिळालेली आहे।